तुम्ही इथे बघू शकता एवढा मोठा स्टॉक आहे। याच्यापैकी एखादी सेम टू सेम साडी तुमच्या दुकानात असणारच। तिची जास्त किंमत असेल किंवा कमी किंमत असेल हे मला माहिती नाही। या साडीवर जे स्टोन वर्क केलेलं आहे ना, एक एक स्टोन वर्कची किंमत आणि रुपया मोजला जातो। म्हणजे की जसं तुम्ही बघू शकता ही डिझाईन्स आहे, ही डिझाईन्स एवढी मोठी आहे आणि त्या साडीवर छोटी असू शकते। कलर आणि डिझाईन जी आवडली त्याच्यात ते म्हणतात की नाही खूप महाग आहे। तर तुम्हाला ग्राहकाला अशा पद्धतीने समजवायचं आहे की मॅम इथलं जे वर्क आहे, इथली जी डिझाईन्स आहे आणि सर्वात म्हणजे की जे इथे एवढे सॅम्पल्स लावलेले आहे आणि सॅम्पल्स मध्ये प्रत्येक डिझाईन्स वेगवेगळे आहे। तसंच तुम्हाला तुमच्या ग्राहकाला वेगवेगळे डिझाईन्स द्यायचे आणि वेगवेगळे पॅटर्न्स द्यायचे, ते पण एकदम फक्त 121 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे। आपण आपल्या टॉपिककडे वळूया, ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार होती की याच्यात जी डिझाईन्स बनवलेली आहे ती बघू शकता। एखादी साडी तुमच्याकडे ग्राहक घेऊन येतं आणि काय सांगतं की एवढ्या मोठ्या किमतीत, एवढ्या जास्त किमतीत अहो त्या दुकानात तर खूपच स्वस्त मिळत आहे, असं एखादं तुमचं ग्राहक येतं आणि असं म्हणतं का? तर मंडळी, मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर सोबत घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही इथे बघू शकता एवढा मोठा स्टॉक आहे। याच्यापैकी एखादी सेम टू सेम साडी तुमच्या दुकानात असणारच। तिची जास्त किंमत असेल किंवा कमी किंमत असेल हे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला हेच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जसं तुम्ही एक्झाम्पल ही साडी बघत आहात, अशी साडी एखादी महिला तुमच्याकडे घेऊन आली आणि तिने सांगितलं, सर तुम्ही जी ही साडी देत आहात ना एवढ्या किमतीमध्ये शक्यच नाही। त्या दुकानात सेम साडी, सेम डिझाईन, सेम पॅटर्न मला खूप कमी किमतीत मिळत आहे, मग मी तुमच्याकडून का घ्यावं? तर तुम्हाला मी सरळ सांगते, तुम्ही तुमच्या ग्राहकाला सांगा, हो मॅम तुम्ही जे सांगत आहात अगदी बरोबर आहे, पण ही साडी आणि त्या साडीमध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर त्याच्यामध्ये खूप फरक असणार आहे। आता फरक कसला? जसं तुम्ही हे बघत आहात, या साडीवर जे स्टोन वर्क केलेलं आहे ना, एक एक स्टोन वर्कची किंमत आणि रुपया मोजला जातो। म्हणजे की जसं तुम्ही बघू शकता ही डिझाईन्स आहे, ही डिझाईन्स एवढी मोठी आहे आणि त्या साडीवर छोटी असू शकते। हे सिरोस्की तुम्ही आतमध्ये बघत आहात, 1000 पेक्षा याच्यामध्ये सिरोस्की असणार आहे आणि त्या साडीमध्ये 500 प्लस कमी, म्हणजे 500च्या आतच तुम्हाला त्याच्यामधली जी सिरोस्की आहे ते तुम्हाला कमी मिळणार आहे। म्हणजे की जेव्हा ती साडी तुम्ही ग्राहकांना समजून सांगणार तेव्हा ग्राहकाच्या लक्षात येईल की नाही, जो व्यापारी सांगतोय ना तो अगदी बरोबर सांगत आहे। जसं एखादे ग्राहक आलं तुमच्याकडे आणि ते म्हणायला लागला की सेम साडी आहे पण खूप स्वस्त तो दुकानदार देत आहे, मग तुम्ही एवढी महाग का देत आहे? तर ही सिंपलची साडी जी तुम्ही बघत आहात, याच्यावरचं जे तुम्ही काम बघत आहात बघू शकता। आता हे जे बुटीक आहे ना, हे जे पानाचं डिझाईन्स आहे ना, या साडीमध्ये संपूर्ण असेल, पण जी साडी ती तुमच्याकडे ग्राहक घेऊन आलेला आहे त्याच्यामध्ये 1 किंवा 2 असं पानाचं डिझाईन्स बनवलेलं असणार आहे। काही साड्यांमध्ये कट सुद्धा कमी असतो, कारण की बरेच ग्राहक काय म्हणतात माहिती का, फक्त त्यांना कलर आणि डिझाईनची महत्व असतं। म्हणजे त्यांना काय, कलर आणि डिझाईन जी आवडली त्याच्यात ते म्हणतात की नाही खूप महाग आहे। तर तुम्हाला ग्राहकाला अशा पद्धतीने समजवायचं आहे की मॅम इथलं जे वर्क आहे, इथली जी डिझाईन्स आहे आणि सर्वात म्हणजे की जे फॅब्रिक तुम्ही ग्राहकाला देत आहात ते सुद्धा तुम्हाला समजवणं महत्वाचं आहे। आता ही साडी तुम्ही बघत आहात, या ठिकाणी तुम्ही बघा, याच्यावर तुम्हाला गोल्डन टाइप जे जरीचं काम आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि छोट्याशा पाइपिंग सोबत तुम्हाला ही जी आहे लेस इथे मिळणार आहे। आता बऱ्याच साड्यांचं कसं असतं, त्यांचा कट प्रॉपर नाही येत, म्हणजे की 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज नाही राहत, 5-5.5 मीटरची ती साडी नाही राहत आणि फक्त कट कमी आल्यामुळे सुद्धा महिला तुमच्याकडे साडी घेऊन ठेवून जाता आणि म्हणता की खूप जास्त किमतीमध्ये आम्हाला साडी दिली आणि त्याचा कट तर आम्हाला प्रॉपर मिळालाच नाही। तर तुम्हाला ग्राहकाला प्रॉपर समजवायचं आहे, मॅम एवढीच लेंथ असते साडीची, 6:30 साडीचा कट असतो, कट मध्ये एवढ्या एवढ्या मीटरचं ब्लाऊज येतं, एवढ्या मीटरची आपल्याला साडी येते। अशा पद्धतीने तुम्हाला ग्राहकाला समजवायचं आहे, तेव्हा तुमचं ग्राहक तुमच्या सोबत नक्की जुडेल आणि म्हणेल की नाही, जो व्यापारी आम्हाला सांगत आहे ते अगदी बरोबर आहे। इथे एवढे सॅम्पल्स लावलेले आहे आणि सॅम्पल्स मध्ये प्रत्येक डिझाईन्स वेगवेगळे आहे। तसंच तुम्हाला तुमच्या ग्राहकाला वेगवेगळे डिझाईन्स द्यायचे आणि वेगवेगळे पॅटर्न्स द्यायचे, ते पण एकदम क्लिअर करून, कारण की तुम्हाला ग्राहकाला जास्तीत जास्त जुडवायचं असेल तर अगोदर तुम्हाला तुमच्या ग्राहकाचा विश्वास जिंकणं खूप महत्वाचं आहे। जे ट्रेंडिंग चालत आहे, जे नवीन तुम्ही ग्राहकांना जास्तीत जास्त देऊ शकता ते जास्तीत जास्त महत्वाचं आहे। आता लग्न सराई चालू आहे, तर लग्न सराईमध्ये तुम्ही सर्वात जास्त
आता सीझन मध्ये तुम्ही ग्राहक वाढवू शकता. हे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सिरोस्की असणार आहे. आता कसं असतं ना, ग्राहक वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. म्हणजे की कसं, जसं एक्झाम्पल मी तुम्हाला स्टार्टिंगला दिलं की ग्राहक म्हणतं की ही सेम साडी आम्हाला तिथे मिळाली. काही ग्राहक म्हणतात की तुम्ही जास्त किमतीमध्ये देत आहात. तर तुम्हाला दोघं ग्राहकांना एकदम परफेक्ट समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बॅक साईडला बघू शकता, ऑफलाईन कस्टमर चालू आहे, तर कस्टमरला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते. याला रिझन हेच आहे की अजमेरा फॅशन जेही तुम्हाला कपडा देतं ते विश्वासात सोबत देत असतं. या ठिकाणी भरपूर सॅम्पल्स आहे, भरपूर व्हरायटीज आहे. हे जे काउंटर आहे ना, फक्त 121 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आपण आपल्या टॉपिक कडे वळूया, ज्यामध्ये तुम्हाला मी सांगणार होती की याच्यात जी डिझाईन्स बनवलेली आहे ती बघू शकता. ही डिझाईन्स खूप सुंदर आणि छानपैकी तुम्हाला मिळणार आहे. आणि आपल्याकडे ग्राहक येतात 2 ते 3 प्रकाराचे. काही ग्राहक असं म्हणतात की फॅब्रिक आम्हाला चांगलं असलं तरी चालेल आणि प्राइसचं आम्हाला टेन्शन नाहीये, म्हणजे प्राइस जी असेल ती त्या प्रमाणे आम्ही घेऊ. दुसरं ग्राहक म्हणतं की आम्हाला कमी प्राइस मध्ये चांगला कपडा हवाय. तर तुम्हाला दोघं प्रकाराचे जे कपडा आहे, जो दोघं प्रकारचे ग्राहक आहेत त्यांच्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की ग्राहक बरेच 50 ते 70% ग्राहक जेव्हा येतात ते असं म्हणतात की आम्हाला स्वस्त आता चांगलं फॅब्रिकची साडी हवी किंवा कुठलंही प्रॉडक्ट हवंय, तर तुम्ही दोघं प्रकारच्या ग्राहकांना फॅब्रिक किंवा डिझाईन किंवा कपडा देऊ शकता. कारण की कसं असतं, ग्राहक जेव्हा आपल्याला वाढवायचे असतात तेव्हा ग्राहकांना आपल्याला समजवणं खूपच जास्त महत्वाचं असतं. याच्यामध्ये तुम्ही ही एक साडी बघत आहात, तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये जे पाइपिंगचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते पण खूप सुंदर आहे. पण बरेच ग्राहक येतील आणि म्हणतील की आम्हाला पाइपिंग वाला नकोय, आम्हाला डायरेक्टली पूर्ण प्लेन आणि प्रिंटेड मध्ये अशा पद्धतीचं जे आहे साडीचं प्रॉडक्ट हवंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की तुम्ही कलरवर सुद्धा लक्ष द्या, कारण की कलर सुद्धा आपण चांगले चांगले फ्रेश कलर ठेवले तर ज्याच्याने ग्राहक थोडे समाधानी होत असतात. आणि कारण की लाल पिवळे हे कोणी जास्त घालत नाही. सीझन वाईज पण कलेक्शन ठेवणं खूपच गरजेचं आहे मंडळी. या ठिकाणी जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, ग्राहक म्हणतात की आमच्याकडे तुमच्याकडे जे प्रॉडक्ट आहे आम्ही जे आणत आहे ते खूप महाग आहे. तर तुम्हाला ग्राहकांना अशा पद्धतीने समजवायचं आहे की या ठिकाणचं जे कलेक्शन आहे मॅम, आम्ही खूप स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये देत असतो. तसंच अजमेरा फॅशन तुम्हाला क्वालिटी आणि रेंज सोबत प्रॉडक्ट देतं. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ तर आवडलाच असेल. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.